मित्रांनो, जुन्या काळामध्ये आपण ऐकलं असेल, असं म्हटलं जायचं की मॅन इज अ सोशल ॲनिमल. परंतु आज जर आपण असं म्हटलं की मॅन इज सोशल नेटवर्किंग ॲनिमल, तर हे वावगं ठरणार नाही. मित्रांनो, म्हणूनच बऱ्याच जणांना सोशल मीडियाचं इतकं जास्त वेड असतं की त्यांना प्रत्येक गोष्ट शेअर करायची असते. Instagramवरती, Facebookवरती, YouTubeवरती, मीन्स प्रत्येक ठिकाणी जिथं त्यांचं प्रेझेन्स आहे, त्या ठिकाणी यांना प्रत्येक माहिती जी आहे ती सगळ्या जगाला ओरडून सांगायची असते. नक्की सांगा मित्रांनो, जर खरंच घडलेलं असेल आणि इम्प्रूव्ह झालेलं असेल, नवीन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय अचीव्ह केलं असेल, तर नक्की सांगा. पण अचीव्ह करण्याच्या अगोदरच आपण ते समाधान जर मिळवत असू, तर ती गोष्ट आपल्यापासून खूप लांब जाते, हे तितकंच खरं आहे. आणि हे नेमकं काय म्हणतोय समजून घ्या एक छोट्याशा उदाहरणातनं. साधं एक्झाम्पल घेतलं की तुमच्यापैकी एखाद्याला एखादा बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस आयडिया युनिक आहे आणि ही युनिक वेगळी अद्वितीय अशी आयडिया तुम्ही जाऊन जे तर ते एखाद्या चौकामध्ये जाऊन कुणाला तरी सांगितलं. हे सांगितल्यानंतर सगळ्या जणांना ते आवडलं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ते ऐकलं. नेमकं तुम्ही काय सांगताय आणि ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की वाव, किती भारी आहे, किती भारी आयडिया आहे. आणि यामुळे त्यांनी सगळ्यांनी तुमचं तोंड भरून कौतुक केलं, तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट मिळाला. मित्रांनो, हाच आता घरी आला. घरी आल्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी निवांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उठण्याचं सुद्धा जीवावर आलं. एनर्जी लेस फील व्हायला लागलं, टायर्ड फील व्हायला लागलं. कारण काय? काम करण्यासाठी जी एनर्जी लागणार होती, ज्या गोष्टी आवश्यक होत्या, ह्या करायच्या ज्याच्यासाठी होत्या, ती भूक तर ऑलरेडी शमलेली आहे. लाईक ह्याला टाळ्यांचा कडकडाट ऐकायचा होता आणि तो ऑलरेडी त्याला भेटला ना. आता झालं काय? ह्या माध्यमातून त्याला जो यश मिळाल्यानंतर जी स्तुती व्हायला पाहिजे होती, ती स्तुती आधीच झाली आणि माइंड जे आहे ते एक रिलॅक्स फेजमध्ये गेलं. कम्फर्ट झोनमध्ये गेलं की आपण एकदम निवांत आहोत, आपण खूप चांगलं काम करतोय, बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत. पण याने त्याला कामाचा उत्साह आला नाही आणि हळूहळू करत डे बाय डे ते काम त्याचं कंप्लीट झालं नाही, कारण त्यात एनर्जी उरली नव्हती. आता झालं काय की या उलट जर मी म्हटलं समजा, या उलट जर हे काम कंप्लीट केलं असतं आणि मग सगळ्या जगाला कळलं असतं, विदाऊट वर्ड्स, शब्दांनी नाही तर ऍक्शननी जास्तीत जास्त उत्तर दिले जाऊ शकतात. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड्स. आणि म्हणून जर त्याने हे केलं असतं तर कदाचित हे जे यश काम झाल्यानंतर मिळालेलं जे यश आहे त्याची अप्रिसिएशन पण खूप जास्त राहिली असते आणि त्याला सुद्धा ते कामाची किंमत वाटली असते. म्हणून आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात त्याचं प्लॅनिंग, कारण आजूबाजूला असणारे सगळेच, मग ते सोशल मीडिया, बऱ्याचदा सोशल मीडियावरती आपण अशा गोष्टी दाखवतो ज्या नाहीये त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मित्रांनो, जे खुश बरेच जण असतात बघा, खुश आहोत, सध्या आम्ही खुश आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी असं म्हणेल, खुश दाखवण्यापेक्षा खुश राहण्यामध्ये खरा आनंद आहे. हॅपी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर सगळ्यात चांगला पर्याय ते म्हणजे स्वतः खुश राहायला शिका. आणि जर हे तुम्ही करत असाल तर अशा केसमध्ये इतरांच्या हातामध्ये आपल्या जीवनाची डोर दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. ते म्हटले म्हणून तुम्हाला खुश वाटतंय, रॉंग आहे. स्वतः खुश राहा. ऑटोमॅटिकली तुम्ही जर खुश असाल तर पूर्ण जग जे आहे ते खुश तुम्हाला दिसेल. म्हणजेच काय, इफ यू लव्ह युअरसेल्फ द वर्ल्ड विल फॉल इन लव्ह विथ यू. जर तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल तर जग तुमच्या प्रेमात पडेल. थँक यू.